एवढं लास्ट मिनिट पर्यंत माझी बॅग पॅक नाहीये. आम्ही आलेलो आहोत आता एअरपोर्ट वरती. बॅग चेक इन करू TSA ला, म्हणजे सिक्युरिटी चेकला लाईन आहे म्हणतात. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बरेच दिवसांनी मी आज व्हिडिओ फिल्म करते आहे आणि व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला सगळ्यांना समजलंच असणार आहे की ऑफकोर्स निघायचं आहे आम्हाला आणि सगळं सामान वगैरे पॅक करायचं आहे. ॲक्च्युली काहीही सामान पॅक केलेलं नाही आहे, सगळं अजूनही करायचं आहे. आणि आत्ता किती वाजलेत मी तुम्हाला सांगते. आत्ता वाजलेले आहेत दुपारचे 3:12 आणि आमची फ्लाईट जी आहे ती रात्री असणार आहे. तर आम्हाला लवकर निघावं लागेल कारण की आजकाल एअरपोर्टला खूप जास्त गर्दी आहे असं न्यूजमध्ये आहे. सो आय डोंट नो, आता तिथे जाऊनच बघावं लागेल. पण सेफर साईड आय फील लाईक की आम्हाला लवकरच निघालेलं बरं पडेल. तर किचनचं वगैरे लंचचं वगैरे दुपारचं सगळं झालेलं आहे आणि किचन आवरून ठेवलेलं आहे. सामान जे जे घेऊन जायचं आहे ते इथे ठेवलंय. हे अजून सगळं सामान नाही आहे ऑफकोर्स, बाकीचं सामान अजून वरतीच आहे रूममध्ये. पण हे एक्स्ट्राचं जे सामान असणार आहे ते ठेवण्यासाठी हे लागणार आहे. विमानामध्ये वगैरे मुलांना हे लागतं, ब्लँकेट्स वगैरे हे सगळं. तर ते सगळं ठेवण्यासाठी एक वेगळी बॅग घेतो आहे. आणि आमच्याकडे कसं आता 4 तिकीटं असल्या कारणाने आम्हाला बॅगेज भरपूर मिळतं. त्यामुळे बॅगचं एवढं फार टेन्शन नसतं, जेवढं हवं तेवढं सामान घेऊ शकतो. फक्त एवढंच आहे की कॅरी करावं लागतं. सो जेवढं कमी घेऊ सामान तेवढं चांगलंच आहे. आणि हा जो प्लॅन आहे ना, खूप आयत्या वेळेस ठरलेला प्लॅन आहे. मोस्टली आमचे जे सगळे प्लॅन्स असतात ते असेच ठरतात झटकीपट आणि आम्ही लगेचच निघतो. तर आज पण तसंच आहे. आणि त्यामुळे काय झालं, गेले काही दिवसांपासून असं मी सामान वगैरे जे आपल्या भाज्या फळभाज्या वगैरे असतात ना, ते सगळं असं काही मी हे केलं नाही, म्हणजे कमी कमी आणलं नाही. जे लागतंय ते आणत गेले. आणि आता काय झालंय की फ्रीजमध्ये भरपूर सगळ्या गोष्टी आहेत. तर मी आता त्या सगळ्या एकत्र करणार आहे. आणि माझ्या मैत्रिणीला मी फोन केलाय की जे माझ्याकडं आहेत भाज्या वगैरे त्या सगळ्या मी तुला देऊन जाते, कारण की तू वापरशील. घरी ठेवल्या तर त्या खराबच होऊन जाणार. सो छान असं मस्त अख्खं कोबी आहे तो देईन तिला, मिरच्या वगैरे आपलं डेली यूज मधलं सगळं. आणि तसंही इथे ना भारतीय भाज्या आणण्यासाठी किती दूर जावं लागतं. त्यामुळं मग आम्ही असंच करतो इथे की जर का आपण ट्रॅव्हल करणार असू कुठे आणि जर का घरी सामान असेल तर आम्ही एकमेकांना देतो सामान इथे. आय थिंक भरपूर जण हेच करत असणार आहेत. तर बघते आता काय काय भाज्या आहेत ते. मिरच्या, कांद्याची पात, गाजर, वांग, भरताचं वांग आहे, काकड्या आहेत पण जरा खराब झाल्या, त्या नाही द्यायची, कॅशच करते आता. टोमॅटो आहे. बाकी इथे ना दुधाचा वगैरे जास्त प्रश्न येत नाही, कारण की दूध तुम्ही बघितलंच असेल भरपूर वेळा व्हिडिओजमध्ये वगैरे. कॅनमध्ये असतं दूध, टेट्रापॅक ज्याला म्हणतो आपण त्या टाईपमध्ये. सो ते जे आहे ना त्याची एक्सपायरी डेट खूप जास्त असते आणि ते फ्रीजमध्ये जितके दिवस म्हणजे आय थिंक 1-1.5 महिना तर आरामात टिकतं. सो दुधाचा एवढा काही प्रश्न नाही, फक्त जो ओपन कॅन असतो ना तो मात्र यूज करावा लागतो. बाकी मी हे स्नॅक वगैरे थोडंसं घेतलंय सोबत. बाकी आज आहे वीकडे, त्यामुळे मुलांची शाळा, चेतनचं ऑफिस. पण चेतन आज थोडंसं लवकर आलेले आहेत घरी, कारण की थोडं म्हणलं की पॅकिंगसाठी पण मला मदत होईल. आणि तसं तर मी आधी सगळं करून ठेवलं होतं बऱ्यापैकी, पण ते आल्यावरती थोडं काही गोष्टी ज्या त्यांच्या इम्पॉर्टंट आहेत गोष्टी अशा, जसं की थोडेसे कागदपत्र वगैरे हे सगळं घेऊन आजकाल ट्रॅव्हल करावं लागतं. तुम्हाला माहीतच आहे काय सिच्युएशन चालू आहे ते. सो एकदम सगळं प्रिपेअर्ड आणि आपण रेडी पाहिजे. सो ते सगळं केलं. जी माझं सामान भरायचं आहे बॅगमध्ये ते पण तुम्हाला दाखवते. यावेळेस आम्ही काय करणार आहे, एक मोठी बॅग करणार आहे आणि 2 छोट्या बॅग करणार आहे. म्हणजे एक चेक इन बॅग, 2 कॅरी ऑन बॅग आणि प्लस दोघांच्या पण बॅकपॅक घ्यायचा प्लॅन आहे. बघू एक तरी घेऊच आम्ही, कारण की त्याच्यामध्ये सगळं इलेक्ट्रॉनिक्स आणि हे सगळं ठेवावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही सिक्युरिटी चेक करता तर त्यावेळेस तुम्हाला सगळं बाहेर काढावं लागतं. सो आम्ही जनरली ते बॅकपॅकमध्येच भरतो, कारण की मग सिक्युरिटी चेकच्या वेळेस तुम्ही इझिली सगळ्या वस्तू पटापट काढू शकता. आणि एकदा का सिक्युरिटी चेक झालं की परत सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित भरू शकता. सो ही बॅग आहे, ॲज आय टोल्ड यू, अजून भरलेली नाहीये बॅग. ओ माय गॉड, दिस इज द फर्स्ट टाइम की एवढं लास्ट मिनिट पर्यंत माझी बॅग पॅक नाहीये.
पण कसं आहे, मी सगळं बेडवरती जमा केलेलं आहे आणि आता ते फक्त बॅगमध्ये ठेवायचं आहे. मला एवढंच वाटतंय की आता हे लास्ट मिनिट आहे, तर प्लीज काही विसरायला नको. चेतन इथेच आहे ना, ते बोलत नाही आहेत फक्त व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर गेले बरेच दिवस मला व्हिडिओ फिल्म करायला झालं नाही, कारण की थोडं बिझी स्केड्यूल चालू आहे आणि खूप म्हणजे असं लोड येत होता. ॲक्च्युली सगळी कामं एकत्र आली होती, सो त्यामुळे मी म्हटलं की थोडा ब्रेक घेते, थोडंसं रिफ्रेश होते आणि मग परत सगळं स्टार्ट करते. आणि माझं नेहमीचं पॅकिंग करण्याचा एक सर्टन वे ठरलेला आहे, तर मी तुमच्याबरोबर पण शेअर करते, मे बी कुणाकुणाला उपयोगी पडेल. सो बेसिकली दिस इज माय स्किन केअर. एखादे कपडे विसरले तरी चालतील, पण मला स्किन केअर शिवाय चैन पडत नाही दिवसभर. नाही तर मला वाटत राहतं की काहीतरी राहिलंय, कारण की आय जस्ट लव्ह टेकिंग केअर ऑफ माय स्किन. सो ते सगळं ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि तुम्हाला जर का ह्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की सांगा, मी सेपरेट असा व्हिडिओ करेन. आणि ह्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत, म्हणजे जस्ट स्किन केअर आहे असं नाही, इतर सुद्धा बऱ्याचशा ट्रॅव्हलमध्ये आपल्याला ज्या गरजेच्या वस्तू असतात त्या सगळ्या वस्तू आहेत. सो दिस इज दॅट. ऑफकोर्स आणि ह्याच्यामध्ये मुलांचं पण स्किन केअर मी ठेवलेलं आहे, म्हणजे मॉइश्चरायझर वगैरे ते. त्यानंतर हे जे आहे ते माझं मेकअप पाऊच आहे, ह्याच्यामध्ये सगळा मेकअप आहे. आपण ट्रॅव्हल करत असतो तेव्हा एव्हरीडे तरी काय मेकअप करायला जमत नाही, बट कधी कधी आपण कुठे कुठे स्पेशल ठिकाणी जातो वगैरे, तर अशा वेळेस आपण थोडाफार मेकअप करतो, आवरून घेतो. तर त्यासाठी मग मेकअप पाऊच घेतलेला आहे. हे जे आहे ते माझं हेअरचं पाऊच आहे आणि ह्याच्यामध्ये डायसन माझा आहे, त्याच्यानंतर डायसनचे सगळे इक्विपमेंट्स वगैरे ते सगळं आहे. सो ही बॅग जी आहे ना ती सुद्धा डायसन सोबतच येते. डायसनचा मी एक पूर्ण व्हिडिओ बनवलेला, तर त्याच्यामध्ये मी दाखवलंच होतं हे. आणि हे जे आहे ते पाऊच फेमिनाईन केअर जे असतं तर त्याच्यासाठी, तर हे सेपरेट पाऊच ठेवते मी. तर बघा, बघता बघता पूर्ण बॅग भरून गेलेली आहे. सामान साईडला काढून ठेवलं होतं, ते खूप चांगलं केलं. त्याच्यामुळे कसं फास्ट झालं, नाही तर सगळं आणा मग भरा खूप त्याच्यामध्ये टायर्ड होतो आपण. मुलांची पण बॅग मी भरतीच आहे. आणि या खोलीमध्ये ना पिंक पडदे आहेत, त्यामुळे प्रकाश असा पडतोय व्हिडिओमध्ये, लाइटिंग अशी जराशी पिंक पिंक दिसतीये. पण सियानाची एक पॅन्ट जीन्सची घ्यायची राहिली होती, तर ती आठवली मला एकदम. तर म्हणलं आठवलं हे ठेवून देते जागेला, म्हणजे विसरायला नको. वेदर बघा किती छान आहे आज. आणि मी मैत्रिणीकडे चालले ही पिशवी देण्यासाठी. ॲक्च्युली मी तिच्या घराच्या बाहेरच ठेवणार आहे, कारण की ती घरी नाही आहे, तर ती म्हणे की तू ठेवून जा, मी आल्यावरती आत घेते. कारण की आमची चुकामुक होणार, ती येण्या अगोदर आम्ही निघणार आहे आणि गाडी येणार आहे घेण्यासाठी. ते तुम्ही बघालच पुढे व्हिडिओमध्ये. रांगोळी काढली माझ्या मैत्रिणीने. आवरून आम्ही रेडी झालेलो आहोत, म्हणजे ड्रेस वगैरे चेंज केलेला आहे. मी आधी तीच पॅन्ट घातली होती, आता फक्त टॉप चेंज केलेला आहे. चेतन पण रेडी झालेले आहेत. आणि बॅगचं वजन बघायचं आहे. सगळं साहित्य आता आम्ही खाली आणून ठेवलंय, पण बॅगचं वजन खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे वजन काट्याने बरोबर येते का नाही ते पण माहिती नाही आम्हाला पहिले. तर किती आहे? 24.63 तेवढंच आहे. अरे यार, जास्तच आहे. 23च पाहिजे. सो आपल्याला 1.5 किलो कमी करावं लागेल. मग आता काय कमी करायचं आणि कुठल्या बॅगेत घालायचं? तसं तर आमच्याकडे बॅग्स आहेत, अजून आम्ही बॅग्स घेऊ शकतो. म्हणजे आम्हाला अजून 2 कॅरी ऑन घ्यायला अलाउड आहे, पण आम्हाला बॅग्स जास्त करायच्या नाहीयेत, म्हणून आम्ही तर आम्ही 3च बॅग्स करायचा प्लॅन केलाय. पण आता परत ओपन करावी लागेल आणि आता ह्यातलं सामान कशात तरी घालावं लागेल ना. हो बघा, रोल केलं तर किती मावतात कपडे, जास्त मावतात की नाही? हो. बरी नाही, तिकडं कुशन पण पाहिजे ना, ते परफ्यूमची बाटली वगैरे, त्याच्यासाठी कुशन आहे का त्याला? ती वर होती. आय थिंक दिस शुड बी इनफ. असं होऊन जाणार ना आता. येस. झालं आता 23 किलो झालंय. 22.53 असं झालेलं. हा मग ठीक आहे. 22.5 आहे ना काइंड ऑफ. हा 23च्या वर नाहीये ना? 23च्या वर नव्हतं. हा मग ठीक आहे, झालं. बरेच दिवस झाडांना आता पाणी घालता येणार नाही, तर म्हणून मग आत्ता पाणी घालते. ऍक्च्युली 2 दिवसापूर्वीच पाणी घालायचं होतं, कारण की आठवड्यातनं एकदा किंवा 2दा पाणी घालते, जसं वेदर असेल त्याच्याप्रमाणे.
पण मुद्दामून मी घातलं नाही, कारण की मग म्हणलं की जाण्याच्या आधीच घालते, म्हणजे कसं जास्ती दिवसांसाठी राहील. आणि आता जस्ट चेतन गेलेले आहेत मुलांना घेऊन यायला, कारण की उबर बुक केलेली आहे. तर मग उबर येणार आहे 1 तासामध्ये. मेसेज पण आला, आधीच उबर बुक करून ठेवली आहे, म्हणजे आयत्या वेळेस गोंधळ नको. तर आता ती पण येईल 1 तासात. आणि मग मुलं घरी आल्यावरती मला मुलांचा ड्रेस वगैरे पण चेंज करायचा आहे आणि त्यांना थोडं खायला स्नॅक्स वगैरे पण देते, जेणेकरून थोडं पोट भरलेलं असेल. तसं तर एअरपोर्टवरती आमच्याकडे वेळ असेल, पण माहिती नाही की आता लाईनमध्ये आम्हाला किती वेळ थांबावं लागेल. आणि जसं मी म्हणलं की बातम्यांमध्ये सांगतायत की खूप जास्त मोठी लाईन आहे. लिटरली 1.5-2 तास लोक उभे आहेत आणि एअरपोर्टच्या बाहेरपर्यंत लाईन आलेली आहे. तर आय होप की आज तसं नको. खरं तर आज पण गर्दी असू शकते, कारण की आता वीकेंड आहे, त्यामुळं लोक कुठे कुठे जातात बाहेर, जसं आम्ही चाललो आहोत. तर त्यामुळे गर्दी तर असेल असं वाटतंय, पण नसेल तर बरं होईल. सॉरी, मी मल्टीटास्किंग चालू आहे माझं. पाणी घालता मी बोलते. घरामध्ये भरपूर झाडं आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेली आहेत, तर त्यामुळं वरच्या फ्लोअरवरती पण आहेत झाडं, त्यांना पण पाणी घालून घेते. कुठे चाललोय आपण? कम इनसाइड. नो, या यू कॅन क्लोज. कुठे चाललोय आपण? ये, बॅग इज रेडी. I don't know. Huh? Mommy! Airport. Wait, look! What is this? ते नेक पिलो आहे Which one's for me? एरोप्लेन साठी. Which for Shoria? The blue is for me? ब्लू आणि हे पिंक सियानासाठी आणि ते ग्रे मम्मा डॅडासाठी. Fuck the egg? Yeah, we have 3 of them, so we can just take turns maybe, or we can buy one more at the airport if we need. मुलं घरी आलेली आहेत आणि त्यांच्यासाठी सरप्राईज आहे. We have no idea where we're going. त्यांना माहितच नाही आम्ही कुठे चाललोय बाहेर. त्यांना नॉर्मल डे वाटत होता आणि घरी आल्यावरती बहुतेक चेतनने त्यांना सांगितलं वाटतं गाडीमध्ये की आपल्याला कुठेतरी जायचंय. एवढं लवकर का पिक केलं? हा म्हणून. हा तेच, त्यामुळे त्यांना एवढं तरी कळलं की आम्ही एअरपोर्टला चाललोय. ते नाही तर घरी आल्यावर डायरेक्ट त्यांना बॅग्सच बघायला मिळाल्या असत्या. त्यांचे आता ड्रेस वगैरे चेंज करून घेते. आर यू एक्सायटेड? Yeah. देर इज अ बिग क्वेश्चन मार्क ऑन सियाना's फेस दो. हाउ अबाउट यू शौर्या? डू यू नो वेअर वी आर गोइंग? Look at Shoria's face. बिग क्वेश्चन मार्क. तुला माहिती आपण कुठे चाललोय? नाही माहिती. Colombia? कोलंबिया? Yes? हा? Yes or no? नो, कोलंबियाला कुठे जाणार आपण? That gave us a few hints. Oh, he did? Yeah. But I'm sure that you're gonna have fun. Daddy, can you shuffle the cards for me? सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आम्ही आता बॅगा घेऊन बाहेर उभे आहोत आणि येईलच आता टॅक्सी उबर केली का काय केलं हो चेतन? लिफ्ट बोलवली आहे. सो येईल. सियाना शौर्यचे आता ड्रेस वगैरे चेंज केलेले आहेत. इथे शौर्य उभा आहे, इथे सियाना. What's the difference between a taxi हे कार सीट आणि इथे आम्ही ह्या दोघांच्या पण बूस्टर सीट्स घेतलेल्या आहेत, कारण की तिकडे सुद्धा आम्हाला लागणार आहेत बूस्टर सीट्स. तर त्यामुळे त्या घेऊन चाललोय. आणि त्या म्हणजे फ्री असतात ना, चेक इन करतात, फ्री करून घेतात. तर ते फ्री चेक इन होतं त्याचं. सो तुम्ही कुठून पण कुठे पण हे बूस्टर सीट नेऊ शकता. आणि लहान मुलांच्या कार सीट सुद्धा. आणि ह्या तर आपल्या 3 बॅग्स आणि जॅकेट वगैरे सगळं आहे. आता आम्ही टॅक्सीची वाट बघतोय. येईल आता. सगळेजण बाहेर बसलेत. आम्ही आलेलो आहोत आता एअरपोर्टवरती आणि आता आम्हाला बॅग ड्रॉप करायचं आहे. सगळं साहित्य घेतलं व्यवस्थित आणि आमची कार होती. तर मी म्हणजे व्हिडिओ केलेला, पण सांगते त्याची स्टोरी वेगळी. ते तुम्हाला दाखवलं नाही. डायरेक्ट मी घराच्या इथे स्टॉप केला व्हिडिओ, ते डायरेक्ट एअरपोर्टला. आणि लवकरच आम्ही आलेलो आहोत, कारण की खूप लाईन आहे असं ऐकलं होतं. सो आता पटकन आज जाऊन बघूया की लाईन आहे का. बॅग चेक इन करू TSA ला, म्हणजे सिक्युरिटी चेकला लाईन आहे म्हणतात.
आणि इथे मुलं आहेत आणि मागे चेक इन करायचं आहे.